चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर सुरू असलेल्या दारूच्या दुकानांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जोरदार आंदोलन छेडले। मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निदर्शनात युवक, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। ताडोबा अभयारण्याकडे जाणारा मार्ग, बंगाली कॅम्प मार्ग तसेच नागपूर महामार्गावरील दारूची मोठी दुकाने तात्काळ बंद करून स्थलांतरित करावीत अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या दुकानांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत असून अपघातांचे प्रमाणही वाढल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तसेच संबंधित हद्दीतील पोलीस स्टेशनला निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर लाखोंच्या संख्येने आंदोलन उभारण्याचा इशारा मनदीप रोडे यांनी दिला। या आंदोलनामुळे शहरातील दारू दुकाने व त्यांचे नियोजन हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील महिलांनी, विद्यार्थ्यांनी आज जन आक्रोश निर्देशनं ठेवलेले आहेत। निर्देशनं ठेवण्याचे मुख्य कारण हेच आहे, मागण्या आमच्या हेच आहे, महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या व मनसेच्या, की चंद्रपूर शहराच्या मुख्य भागावर म्हणजे जसं ताडोबा नॅशनल पार्कच्या मार्गावर जाताना वाईन शॉप आहेत, त्याच्यानंतर दोन राज्याला मार्ग मिळणारा बंगाली कॅम्प चौक त्या मार्गावर वाईन शॉप आहेत, सिटीच्या मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत, नागपूर रोडवर वाईन शॉप आहेत। या वाईन शॉपमुळे असा त्रास आहे, इतका त्रास होऊन राहिलेला आहे की अपघात होऊन राहिलेले आहेत। बरेचसे लोकांना जीव गमावा लागलेला आहे, अपघात झालेले आहेत, कोणाचे किरकोळ, कोणाचे हात गमावं लागले, कोणाला पाय गमावं लागलेले आहेत। सोबतच त्याच्यानंतर त्यांना तिथे त्या वाईन शॉपवाल्यांनी पिण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे। तर आम्ही आणखी अशा अनेक मागण्या आहेत ज्या आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे, सोबतच SP साहेबांकडे, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात त्यांच्या ठाणेदाराकडे, सोबतच कलेक्टर साहेबांकडे सगळ्यांना आम्ही पत्र पाठवले आहे। पत्र पाठवून बी आम्ही सतत 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत। अजूनही शासनाला कसलाही जाग आला नाही। म्हणून आज महिलांनी व मनसेंनी जन आक्रोश निर्देशन ठेवलेले आहेत। आमचं हे म्हणणं नाही आहे की वाईन शॉप हे दारूचे दुकान बंद करा। आमचं हेच म्हणणं आहे की जे स्थानिक जे मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत ते वाईन शॉप तिथून उचलून दुसऱ्या भागी स्थलांतर करण्यात यावं, हीच आमची मागणी आहे। आणि आमची मागणी याच्यानंतर पुढे जर शासनाने हे नाही केली, मागणी पूर्ण नाही केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील लाखोच्या संख्येमध्ये महिला घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या घरासमोर जाऊन आग्रह आंदोलन करू, अशी ग्वाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून व चंद्रपूरच्या जनतेच्या माध्यमातून देतो।